अर्थातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल। आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो। मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे। त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय। आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्या सोबत मी असणारच आहे। या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन। हिंदी रे बाबा थांबा। कल लोकसभा के चुनाव संपन्न हुए हैं और लोकसभा के चुनाव में तीसरी बार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार को और मोदी जी को या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे मला सरकारमधून मोकळं करावं। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी, देवेंद्र फडणवीसांनी निकालानंतर म्हटलेलं आहे मला सरकारमधून मोकळं करावं। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अशी विनंती करणारे असल्याने म्हटले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मी कळवणार आहे निकालाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे। आणि या निकालानंतर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मला आता विधानसभेच्या तयारीला लागायचंय, मला संघटनेची जबाबदारी द्यावी आणि त्यासाठी मला सरकारमधून मोकळं करण्यात यावं अशी देवेंद्र फडणवीस वरिष्ठांकडे विनंती करणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण बघतोय। संपूर्ण राज्याचं लक्ष ज्यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं, फडणवीसांनी अखेर आता म्हटलेलं आहे की संपूर्ण निकालाची जबाबदारी माझी आहे। जो काही महाराष्ट्रात भाजपला सेटबॅक बसलेला आहे, ज्या काही कमी जागा मिळालेल्या आहेत त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो। मात्र आता मला विधानसभेच्या तयारीला लागायचंय, आता मला पुढच्या तयारीला लागायचंय, त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। आपण बघतोय त्यांच्यावर आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे आणि आता ते वरिष्ठांना कळवणार आहेत की मला उपमुख्यमंत्री पद नको। या संपूर्ण भाजपला जो काही संपूर्ण राज्यात सेटबॅक बसलेला आहे, मुंबईत जो सेटबॅक बसलेला आहे, त्याच्यानंतर या संघटनेची जबाबदारी आता मला सांभाळायची आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मला यातनं मोकळं करा, माझ्यातनं ही जबाबदारी माझ्याकडून काढून घ्या आणि उपमुख्यमंत्री पद माझ्याकडनं काढून घ्यावं असं मी वरिष्ठांना कळवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। आणि आपल्या सोबत डॉक्टर कविता राणे। कविता, आपण बघतोय की देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतनं मोकळं करा असं म्हटलेलं आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी निकाल लागल्यानंतर घेतलेली ही पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे जे निकाल आले होते त्या निकालानंतर भाजपची काय प्रतिक्रिया आहे, देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निकाल धक्कादायक आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं, या निकालामागची आकडेवारी स्पष्ट केली आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी मला विधानसभेच्या तयारीसाठी आता मोकळं करा, सरकारमधून मला मोकळं करा असं म्हटलं आणि त्यामुळेच आता सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे।
रौनक कुकडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत. रौनक, देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य आहे, अपेक्षित होतं वक्तव्य? या अगोदर भाजपमध्ये या संदर्भातल्या काही हालचाली होत्या की भाजप नेत्यांसाठी सुद्धा हे वक्तव्य म्हणजे मोठा धक्का आहे? निश्चितपणे आपण म्हणू शकतो कविता, कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये येण्यासंदर्भातले आदेश देण्यात आले होते त्याच्या आधी जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद आपलं मत मांडलं होतं की त्यांना राज्यात मुख्यतः संघटनमध्ये काम करायचं, पण ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लागले आहे स्पष्ट त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असले की त्यांना या जबाबदारीतून मुक्त करा, पण मुख्यतः बघणं महत्वाचं ठरेल की केंद्रीय नेतृत्व या संपूर्ण संदर्भात काय विचार करतं. आणि देवेंद्र फडणवीसांचा ज्या पद्धतीचा स्वभाव आहे ते लीड फ्रॉम द फ्रंट करणार आणि तशाच पद्धतीचं एक्झाम्पल त्यांनी या संपूर्ण निवडणुकीत सेट केलं. त्यांनी त्यांची स्टाईल आहे एक आकडेवारी सांगून विश्लेषण करण्याची आणि जवळपास एक दिवस त्यांनी घेतला, कारण काल निकाल लागले, काल दिवसभर देवेंद्र फडणवीस मीडिया समोर दिसले नाही आणि आज ज्या पद्धतीनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जवळपास 2 लाखाचाच फरक फक्त जवळपास महायुती आणि महाविकास आघाडी दरम्यान वोटांमध्ये पाहायला मिळाला. अनेक जागा कमी फरकात आम्ही हारलेलो आहोत, मात्र ही हार आम्ही स्वीकारतो आणि याची जबाबदारी जर मोठ्या मनाने स्वतः देवेंद्र फडणवीस स्वीकारत असतील आणि ते जर असं म्हणत असतील की मला सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करा, एक मोठं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य म्हणावं लागेल. मात्र केंद्रीय नेतृत्व या संदर्भात काय विचार करतं आणि आता राजकीय प्रतिक्रिया यावर काय उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सगळ्यात महत्वाचं हे असेल की पक्षामधनं काय प्रतिक्रिया उमटतात जेव्हा पक्षाचं राज्यामधलं सगळ्यात मोठं नेतृत्व अशा प्रकारची धक्कादायक भूमिका समोर करतं, समोर मांडतं, त्याचा निश्चितच पक्षाच्या नेतृत्वावर तर परिणाम होतो, जे खालच्या फळीचं नेतृत्व असतं आणि कार्यकर्त्यांवरही होतं. काय संदेश जाऊ शकतो देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा नेतृत्वामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये? मुख्यतः जर आपण बघितलं तर कविता निश्चितपणे कुठलाही कार्यकर्ता आणि आता जे महाराष्ट्र भाजपमध्ये नेते आहेत, अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांना फॉलो करणारे नेते जे आहेत ते सध्या पार्टीमध्ये आहेत, त्यामुळे कोणीही या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचं समर्थन जे आहे ते करणार नाहीत. मात्र मुख्यतः देवेंद्र फडणवीस जर आपल्या भूमिकेवर फर्म राहिले तर एक महत्वाचं सरकारमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण होऊ शकते. जरी 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा कालावधी या सरकारला असला, ऑक्टोबरमध्ये आपल्या इथे विधानसभा निवडणूक आहे, मात्र एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते एवढे पॉवरफुल आहेत का ते सरकार पूर्णपणे ड्राईव्ह करू शकतात का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळणार आहे. आता अजित पवार यांची अजून प्रतिक्रिया आली नाहीये. अजित पवार या संपूर्ण संदर्भात काय वक्तव्य करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय, कारण